तर सलामीची जोडी मैदानामध्ये अल्टिमेट बदलापूर टीमची सैफ आणि त्याबरोबर शौकत. पहिल्या सामन्यामध्ये 52 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये 0 या धावसंख्येवरती बाद झाले होते. सैफने मात्र दोन्ही सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली. पहिलाच बॉल हिटिंग करण्याचा प्रयत्न राजला पाहतोय आपण. पहिल्या बॉलवरती 1 धाव अंकित केली जातोय. राज लहानेला पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. फुल टॉस. यावेळेस कव्हर ड्राईव्ह करायचा होता मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये. एकेरी धाव पहा मिळतो आपल्याला. दोन चेंडू 2 धाबा. यावेळेस पाहतोय आपण जोरदार अपील आणि चेंडू थोडासा जमिनीला ब्रश झाला आणि एक डॉट बॉल. तीन चेंडू 2 धाबा. दोन्ही संघांचा जर विचार केला तर 2-2 सामने जिंकल्यात आणि चांगली दोन्ही संघांचा प्लस पॉइंट पाहिला तर गोलंदाजी हे प्लस पॉइंट आहे दोन्ही टीमचं. यावेळेस ऑफ ड्राय करायचं होतं. चेंडू कव्हरच्या दिशेला मात्र एकच धावचा फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळतंय. एक रायझिंग स्टार खेळाडू राज लहानेला पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवरती. मागचा सामना त्याने निव्वळ गोलंदाजीच्या जोरावरती जिंकला होता कारण एक बलाढ्य संघ होता तो मास्टर 7900 त्या संघाला मात्र परास्त केलं होतं. यावेळेस पुढे आले डान्सिंग डाऊन द विकेट खेळले. ओ अतिशय चांगला प्रेक्षणीय झेल. गुड कॅच. स्पेक्टाक्युलर झेल. वाट लावली
तर काय क्या झेल पकडला तिथे. सौरभ होते. सौरभने मात्र हवेत सूर मारत झेल टिपला. अतिशय चांगला झेल होता. यावेळेला चांगला चेंडू यॉर्क लाईनचा एकच धाव मिळेल. चांगला कमबॅक चांगला षटकाची येथे सांगता सफल ओव्हर या ठिकाणी फेकली ती राज लहाने याने. पहिला षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकात धावा आल्या त्या फक्त 4 धावा. 4 धावा धापळकर. तर पहिल्या षटकात 4 धावा एवढा चांगला स्पेल पाहायला मिळाला आपल्याला. एका फलंदाजाला बाद केलाय. वन डाऊनचा फलंदाज इसा. गोलंदाज राज भोईर. दुसरे षटक आपल्या टीमच्या बाजूने. पहिलाच बॉल या ठिकाणी फुलटॉस होता. ड्राईव्ह केलं जाते समोर. एकच धाव मिळेल. ते मात्र दोन्ही संघ चांगले आपले बॅटिल रंगत असताना हा सामना फार महत्त्वाचा आहे. जो संघ जिंकेल तो किमान एका ट्रॉफीचा तरी हकदार ठरेल. आणि ट्रॉफी अतिशय सुंदर आहेत. त्यामुळे येथून दोन्ही संघांचा कस पणाला लागेल. संघर्ष दोन्ही संघांना करावा लागेल. आत्ताचा बॉल ऑफ ड्राय करायचं होतं. गुड बॉलिंग हीच तर आजची खासियत आहे. एक चांगला स्पेल फेकत असताना एक चांगली गोलंदाजी या दोन्ही संघाची राहिली आजच्या दिवसामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल. यॉर्कलाईनचा एक धाव कंप्लीट केले. दुसरे धावेचा प्रयत्न. धावची जी संधी कुठे थ्रोफेकी केली आहे या ठिकाणी चुकीच्या एंडला थ्रोफेकी करत असताना मात्र लक्ष नाही हे मी म्हणेन. येते धावची जी संधी होती एक धाव वाचली असती. ते 2 धाबा अंकित केल्या धावपळकावरती. यावेळेस चांगला बॉल पुन्हा एकदा वेगाने फेकला जातोय. चांगली गोलंदाजी पाहतोय. अद्यापर्यंत एकही मोठा फटका नाहीये. फक्त एकेरी दुहेरी धाबांना प्राधान्य देत असताना एकूण टोटल धावसंख्या पाहिली तर 8 धाबा. यावेळेस सरळ केल्या क्षेत्ररक्षक आल्यात. मात्र 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. चौकार. संघर्षमय चौकार. पुन्हा एकदा पुढे आले. स्टप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मिड ऑफला. एकच धाव 2 षटकांचा इथून खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एका चौकाराचा अपवाद वगळला तर फक्त एकेरी दुहेरी धावा आल्या आणि एकूण 12 बॉलमध्ये 13 धावा बनवल्या गेल्या अल्टिमेट बदलापूर टीमच्या आणि एक फलंदाज गमावलाय.
यावेळेस फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षकाच्या आबाक्याच्या बाहेर, वन बाउन्स, चौका, 4 धावा पहिल्याच बॉलवरती चौकार. त्याच्या गोलंदाजीवरती चेंडूला अडवायचं होतं, अडवलंय आणि एक धाव घेण्याचा प्रयत्न होता, नकार दिला जातोय. 17 धावा धावपळकावरती, तिसरे षटक प्रगतीपथावर. यावेळेस ऑफ ड्राय, सुरेख ऑफ ड्राय पाहायला मिळतोय, मात्र क्षेत्ररक्षक आहेत, थोडंसं फंबल आणि तोपर्यंत सहजरित्या 2 धावा एकवटल्या गेल्यात. 19 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. यावेळेस फटका तर शानदार आहे, झेल होईल. यस, राज भोईर झेल खाली, गुड कॅच, अतिशय चांगला झेल टिपला. जवळजवळ षटकाराच्या दिशेने जाणारा चेंडू होता, मात्र हवेचा वेग असा काय आला का जणू चेंडू जागेवरच थांबला आणि झेल टिपलाय. फलंदाज बाद, डीजे. यावेळेस चांगला बॉल, थोडासा शॉर्ट पिच चेंडू फेकलाय, डाट चेंडूची सांगता पाहायला मिळते ते. यास, फलंदाज बाद होईल. नाही. तर फलंदाज बाद झालाय, कारण इथे पहा ज्या वेळेस स्टंपला चेंडू लागला तेव्हा मात्र तो फलंदाज पुढे निघाला होता. कॉल देणं महत्वाचं होतं अंपायरला,
मात्र तसं काय पाहायला मिळालं नाही, त्यामुळे लेग अंपायरने त्यांना बाद ठरवलं गेलं. सेफ बाद झालाय. 19 धाबा धावपळकावरती. लास्ट टू गो बॉल दिस ओव्हर. फुल टॉस. पुन्हा एकदा गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. दुसरे धावेचा प्रयत्न येते थ्रो पैकी पुन्हा एकदा गलत एंडला आणि येथे मात्र 2 धावा पूर्ण करत असताना 21 धावा झाल्यात. 3 षटकामध्ये 21 धावा. अल्टिमेट बदलापूर टीम. तर चला शेवटचं षटक. गोलंदाज संदेश. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस साफ ट्रॅकर होता, पुल करायचा होता, बॅटवरती व्यवस्थित नाहीये. 21 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. ते आपल्याला पाहायला मिळतं बॅटे रंगत असताना दोन संघामध्ये. यावेळेस बॅक टू बॉलर्स. गुड बॉलिंग. अतिशय चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय. येथे मात्र 2 चेंडू डॉट. आता मात्र 4 चेंडूंचा खेळ बाकी. अद्यापर्यंत 2 फक्त चौकार आल्या त्या इनिंग मध्ये. नाही तर जास्तीत जास्त डॉट चेंडू एकेरी धाबा असं समीकरण पाहायला मिळत होतं. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत मात्र तेथे समोर खेळात 1च धाव पाहा मिळतोय. इथून 22 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचत असताना तर अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्कोर कार्ड वरती लागल्या त्या 22 रन्स. यॉर्क लाईनचा चेंडू. सुंदर फडका. स्वतः गोलंदाज. 1 धाव कंप्लीट. येते मात्र दुसरी धाव सुद्धा होईल ती पूर्ण, पण समोर कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता त्यामुळे 2 धावा. 24 धावा. अद्याप 2 टू गो. अतिशय चांगली गोलंदाजी होत असताना कासगाव संघ आणि याच दरम्यान कासगाव संघ चांगली कामगिरी करतो. आमचे धनंजय बैकर या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतात. धन्यवाद धनंजय बैकरजी, आपलं सुद्धा स्वागत. या ठिकाणी चेंडू पहा कसा वळलाय पाठीमागे. 1च धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक फलंदाज येते. आउट आहे. 2 धावा. 26 धावा. धावपळकावरती. चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळाली अद्यापर्यंत कासगाव टीमची. मात्र फलंदाजी तशी करावी लागेल डोकं शांत ठेवून कासगाव टीमला. जर उद्या पुन्हा एकदा या मैदानामध्ये खेळण्यासाठी यायचं असेल तर थोडंसं डोकं शांत ठेवावं लागेल राज, कारण आता धावा जास्त नाहीत, फक्त 26 धावा झाल्यात. शेवटचा बॉल बाकी आहे.
यॉकलाईनचा चेंडू पुन्हा एकदा दुसरे धावेचा येथे प्रयत्न होईल आणि या जावा हे ते दोनच धावा एकूण 28 धावा झाल्यात आणि 29 धावेचं लक्ष असेल ते मात्र कासगाव टीम समोर 29 धावा करायच्यात. आजच्या दिवसातला अंतिम सामना कासगाव संघा वर्सेस अल्टिमेट बदलापूर. अल्टिमेट बदलापूर संघानं प्रथम फलंदाजी करताना 28 धावा केल्यात. 29 धावांचं आव्हान एकोणतीस धावांचं आव्हान. क्रिकेटमध्ये जर तुम्ही विचाराल कोणालाही तरी सगळ्यात कठीण काय असतं तर लो स्कोरिंग मॅच चेस करणं कठीण असतं. कारण ते आव्हान फलंदाज कशा रीतीने पेलतो, त्याची मेंटॅलिटी कशी आहे यावर सगळं ठरतं की तो किती शांत चित्ताने त्या आव्हानाचा सामना करतो, की अगदी हलकं समजून तो त्याला सामोरे जातोय. हे फार कठीण असतं लो स्कोरिंग मॅच. म्हणून तुम्ही बघा, जर जगातला सगळ्यात जर टफ मॅच काढाल, टफ मॅच तुम्ही अगदी इंटरनॅशनल लेवलला, पण त्या लो स्कोरिंगच्या टफ झालेल्या आहेत आतापर्यंत. त्याचं कारण ते की सगळ्यात आव्हानात्मक चेसच असते की लो स्कोरिंगची मॅच. त्यामुळे ही मॅच ही आतापर्यंत जर सगळे सामने बघितले तर 40, 35, 45, 70 अशा धावांचे झाले. आणि हा आजच्या दिवसाचा अंतिम सामना आव्हान 29 धावांचं आहे. त्याला कारण आहे 29 धावांचं आव्हान मिळण्याचं मागचं कारण मोठं म्हणजे कासगावची गोलंदाजी. नितेश आणि संदेश 29 धावांचं आव्हान आपल्या खांद्यावर घेऊन पेलायला सज्ज होत आहेत. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो आघाडीचा अल्टिमेट बदलापूरचा गोलंदाज सरोज. गोलंदाजीसाठी आहे सज्ज. त्याने आतापर्यंत चांगली कामगिरी बजावली. आपल्या संघाला विजय पथावर आणण्यासाठी त्याची मोलाचं योगदान राहिलं आहे. आत्ता पाहूया संदेश, ज्यांनी शेवटचं अप्रतिम षटक टाकलं. अष्टपैलू खेळाडू आणि आपल्या संघाला या सामन्यात विजय मिळवून देण्यासाठी काय भूमिका बजावतोय पाहूया. पहिलाच चेंडू आणि दिलस्कूप
फटका खेळण्याचा प्रयत्न, पण मला वाटते गोलंदाजीची चाणाक्षपणा म्हणाल, त्याची हुशारी म्हणाल, त्यांनी आधीच अंदाज घेतला की हा दिलस्कूप खेळण्याचा प्रयत्न आहे आणि त्याने अतिशय त्या लेनचा चेंडू टाकला की फलंदाज त्याच्यावर आपला मनासारखा फटका खेळू शकला नाही. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन आघाडीचा गोलंदाज बदलापूर संघाचा सज्ज होतोय. नितेश, ज्याने मगाशी सुंदर फलंदाजी केली होती आणि हा झेल होण्याचा चान्स तयार झाला होता, पण प्रयत्न अपुरे पडले म्हणा की चेंडू आधीच खाली आला. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 2. कोणती घाई करण्याची फारशी गरज नाहीये. एक म्हणजे असं म्हणतात की क्रिकेट हा बॅट आणि बॉलनेच खेळला जातो असं नाही, तो डोक्याने तितकाच खेळला जातो. ही जी चेस आहे ही डोक्याने तुम्ही कशी खेळता त्यावर आहे, तुम्ही काय पद्धतीने ती चेस करताय. तिसरा चेंडू, आतापर्यंत दोन्ही चेंडू अगदी योग्य टप्प्यावर टाकलेत, दोन्ही फलंदाज काही करू शकले नाही. पुन्हा एकदा लेग स्वीप करण्याचा प्रयत्न, पुन्हा फलंदाजाला मी म्हणेन अपयश येते. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात येत नाही, जो फटका त्याला हवा असतो, जेवढा धावा त्याला हव्यात त्या मिळत नाही, पण एक धाव मिळते. धावसंख्या होते 3. 3 चेंडूवर 3. अतिशय छान गोलंदाजी करतोय. फलंदाजाला पण फार वेडे वाकडे फटके मारण्याची गरज नाहीये. सुरुवातीपासून काही आवश्यकता नाही, आव्हानही तितकं छोटंच आहे, पण दोन्ही संघ मातब्बर आहेत, त्यामुळे हा सामना अटीतटीचा होणार यात माझ्या मनात अजिबात शंका नाही. अगदी पॉइंटच्या वरून मारलेला फटका सावकार दिसून जातो आणि चेंडू होतो नाही, चेंडू रोखला तो. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण. धावा किती मिळतात पंच याच्यावर? 3. धावसंख्येत वाढ, धावसंख्या होती ती 6, बिनबाद 6. 4 चेंडू, हाही चेंडू चांगला होता, फटका मनासारखा मारता आला नाही. 4ही चेंडू चांगलेच टाकलेत गोलंदाजाने. फलंदाजाला मनमोकळी फलंदाजी तो करून देत नाहीये, जखडून ठेवलंय. पाहूया तो आणखी काय करतोय. अतिशय भेदक तिखट असा हा मारा. संदेश सामोरे जातोय आणि पॅडल स्वीप ज्याला आपण म्हणतो करण्याचा प्रयत्न. आणि संदेश बाद होतोय. म्हणजे मगासपासून तो एकच फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता, त्याला सातत्याने त्या फटक्यात अपयश येत होतं. दोन्ही वेळा तो अपयशी झाला, तिसऱ्या वेळी त्यांनी ती चूक केली. त्याला गोलंदाजाला त्याची फलंदाजीची गोलंदाजाला त्याची आयडिया आली होती की हा एकच फटका खेळायला बघतो. गोलंदाजाने अतिशय हुशारीने चेंडू टाकले आणि संदेशची इनिंग इथे संपते. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 6. खरंच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. फलंदाज काय करतोय हे गोलंदाज आधी ओळखतो आणि मग त्यानुसार तो गोलंदाजी करतोय. कौतुक आहे गोलंदाजाचं. मी म्हणेन की या 29 धावांच्या चेसमध्ये हे पहिलं षटक तरी चांगलं म्हणावं लागेल. ज्याने धावा रोखल्या, आघाडीचा फलंदाज बाद केला, एक चांगलं षटक आपल्याला इथे पाहायला मिळाले. धावसंख्या 1 गडी बाद 6. पहिल्या षटकाचा पुढचा चेंडू, डावखुरा फलंदाज रणजित सामोर जातोय. चेंडू पॅडवर आदळतोय, अपील होतोय, चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिरावते 1 गडी बाद 6. अल्टिमेट बदलापूर संघ रणनीती आखताना आपण पाहतोय. आजच्या दिवसाच्या अंतिम सामन्याचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही सामना दोन्ही बाजूने आहे. कोणता संघ जिंकेल हे अजूनही सांगता येत नाही. जरी धावसंख्या अतिशय कमी आहे, पण गोलंदाजी पण तितकी दर्जेदार पाहायला मिळते. पहिलं षटक ज्या पद्धतीने सरोजनी टाकलं तर ते पाहता आव्हान आपल्या संघाचं जीवन ठेवलंय. आता सैफ खेळायला येतो, गोलंदाजीसाठी येतोय. सैफ किती सेफ आहे हे त्याच्या गोलंदाजीवरून कळेल. संघाचा कर्णधार आहे.
कर्णधार म्हणून त्याला आव्हान जिवंत ठेवण्यासाठी त्याने मागच्या सामन्यात जशी दर्जेदार कामगिरी केली होती तीच कामगिरी त्याला पुन्हा त्याची पुनरावृत्ती करावी लागेल, तर सामन्यातलं आव्हान जिवंत राहील. सैफ आपल्या संघासाठी दुसरं षटक, संघाचा कर्णधार आहे तो नितेशने त्याला पॉइंटच्या वरून मारलेला फटका, एक धाव मिळते, धावबाद होण्याची पुरती चान्स आणि फलंदाज धावची. मागच्या सामन्यात पण कासगाव संघाकडनं त्याच चुका होत होत्या, धावबादच्या धावचीत होत होते फलंदाज. या सामन्यात ती चुकी करतात, काहीच गरज नाहीये. धाव कोणत्या अँगलनी एकच होती, तिला दुसरी करून घेण्याची गरज नाहीये. धावसंख्येत वाढ पण गडी पण बाद होतो. धावसंख्या होती 7, 2 गडी बाद 7. विजयासाठी आणखी 22 धावाची राज भोईर फलंदाजीसाठी, ज्या मागच्या सामन्यात पण उत्तम गोलंदाजी, या सामन्यात उत्तम गोलंदाजी, फलंदाजी उत्तम. अष्टपैलू राज भोईर संघासाठी आता आपल्या अष्टपैलू कामगिरी बजावतो की ते पाहायचंय. धावसंख्या होती ती 7, अजून 22 धावांची गरज आहे. 17 चेंडू शिल्लक आहेत. सैफ काहीसा सैफ गोलंदाज वाटतोय आणि लेग साईडच्या दिशेने चेंडू ढकललाय. 2 धावा निश्चित मिळत आहेत. राज आणि नितेश चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्येत वाढ, धावसंख्या होती ती 9, 2 गडी बाद 9. एक अटीतटीचा प्रत्येक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. म्हणजे अंतिम सामना कसा असावा तर त्याचं उत्तम आपल्याला उदाहरण आपल्या समोर पाहायला मिळतं. प्रत्येक धावेसाठी तो संघर्ष आहे. पाहूया सैफचा चेंडू आणि पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने मारलेला पुन्हा 2, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, कमाल. आणि राज मगाशी पण राजला मी फलंदाजी करताना पाहिलं तर राज एक म्हणजे ज्याला आपण म्हणतो क्लास क्रिकेटचा, तो फार मोठे फटक्यांना जात नाही पण तो क्रिकेटचे जे पुस्तकी फटके ते खेळण्याचा जास्त प्रयत्न करतो, त्यामुळे त्याचे फटके सेफ वाटतात. चेंडू तो निर्धाव जात नाही ज्याला आपण म्हणतो, ते चेंडू का जात नाही तर राज जे क्रिकेटचे पुस्तकी फटके तेच तो खेळतोय, म्हणून निर्धाव चेंडू जाण्याचा प्रश्न येत नाही. धावसंख्येत वाढ, धावसंख्या होती ती 11, म्हणजे चेस करण्यासाठी तो उत्कृष्ट आहे. या चेसिंगसाठी राज शेवटपर्यंत थांबणं गरजेचं आहे. आणि त्याने आता दाखवलाय त्याच्या फलंदाजी ताकद, नजाकत, टायमिंग, क्रिकेटचं टायमिंग. राजची शरीरयष्टी बघा, पण जो टायमिंग हवाय ना तो अचूक टायमिंग. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 17, त्याच्याकडे क्लास आहे, त्याच्याकडे पॉवर आहे, त्याच्याकडे टायमिंग आहे, म्हणून तो बघा ना मगापासून तो वाटतोय होता तो क्लास खेळतोय. पण चेंडू पाहिला आणि त्या चेंडूला त्यांनी बरोबर त्याच्या रेंजमध्ये आला षटकार. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 17, आता फक्त 12 धावा शिल्लक आहेत. सैफ काहीसा अनसेफ होतोय आणि पुन्हा मी म्हटलं त्याच्याकडे नजाकत आहे, त्याच्याकडे क्लास आहे, त्यांनी फक्त चेंडू ढकललाय. त्याला माहिती आहे आता मोठ्या फटक्याची गरज नाहीये आणि त्यांनी धावसंख्या एवढे 18. म्हणजे आयडियल या सिच्युएशनला कोण आहे तर राज भोईर, आयडियल फलंदाज या सिच्युएशनचा तो. धावसंख्या होती 18, अजून 11 धावांची गरज आहे. म्हणजे राजला शेवट परत थांबणं, हा सामना जर सहज जिंकायचा असेल तर राजचं थांबणं फार महत्वाचं आहे. नाही, छान एक धाव काढले. प्रत्येक फलंदाजी एक शैली असते. आता 12 चेंडूत 10, तरी काही होऊ शकतं, कारण मागचा सामना आपण पाहिला होता की 4 चेंडूत 3 धावा हव्या होत्या आणि चेंडू तरी सामना कासगावनी जिंकला. आता 12 चेंडूत 10 धावा हव्यात. आजच्या दिवसाचा मी ज्या दिवसाचं आपण विवरण केलं किंवा तपशील पाहिला तर आजच्या दिवसाचा मला सर्वोत्कृष्ट प्लेयर राज भोईर वाटलाय. तो फलंदाज पण आहे उत्कृष्ट, तो एक ज्याला आपण निर्धाव गोलंदाजी किंवा 2-3 षटकाच्या सामन्यासाठी गोलंदाजी कशी असावी त्या स्टाईलचा तो गोलंदाज पण आहे. आजच्या दिवसातला मला सर्वोत्कृष्ट वाटला तो राज भोईर. त्याच्याकडे अष्टपैलू खेळ आहे. धावा पाहिजेत 12 चेंडूत 10. नितेश यांनी मागच्या सामन्यामध्ये एक चांगले 2 षटकार खेचले होते, चौकार खेचला होता तोच नितेश. आता त्याला तशी काही आवश्यकता नाही, खाली स्ट्राईक रोटेट करणं महत्वाचं, पण त्याचा मूळ खेळ नैसर्गिक खेळच हा मोठे फटके आहे आणि त्याने आता कव्हरच्या वरून मारलेला
षटकार. प्रत्येक खेळाडू आपला नैसर्गिक खेळ करतो आणि त्याला त्याचा नैसर्गिक खेळ करू द्यावा, हेच तर त्याचं खेळाचं त्याचं आतापर्यंत तो त्याच्या खेळानेच यशस्वी झालाय. 4 धावा जरी असल्या तरी तो त्याच्या नैसर्गिक खेळानेच यशस्वी होईल. राज आपला नैसर्गिक खेळ खेळतोय, नितेशही नैसर्गिक खेळ खेळतोय. आता फक्त मला वाटतं सामन्यातली औपचारिकता शिल्लक आहे, पण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. 11 चेंडू 4 धावा, सामन्यातली औपचारिक शिल्लक आहे. सहज आणि अपील होतं पायचीचं, पण पंच अनुभवी आहेत, ते नाकारतायत. लेग बाईची 1 धाव मिळते, धावसंख्या पाहिजे ती 10 चेंडू 3 धावा. राज होईल या पूर्ण आजच्या दिवसाचा मानकरी स्ट्राईकवर आहे. राज आणि पूर्णपणे त्याला गोलंदाजाने फसवलंय, चकवलंय आणि सिली पॉइंटच्या हातामध्ये त्याचा जेल देऊन तो मोकळा आलाय. आणि तिसरा धक्का, पण मला वाटतं या धक्क्याने फारसा फरक पडणार नाही, कारण आव्हान तसं फार कमी राहिलंय. राज लहान आहे आता, मला वाटतं फलंदाज. एक राज गेला, दुसरा राज राज्य करायला आलाय. धावसंख्या 3 हवी आहेत आता, फक्त 9 चेंडू 3 धावा, फारसं काही आव्हानात. आणि कव्हरच्या वरून मारलेला फटका, 2 धावा तर सहज मिळतील अगदी. आणि सामना बरोबरीत आलाय. आणि हा सामना आपण ज्याला म्हणतो की काळ्या दगडावरची पांढरी रेख, अशा स्वरूपात झाला हा सामना. जवळजवळ कासगावने आपल्या खिशात घातलेला आहे. एक औपचारिकता बाकी आहे आणि कासगाव संघ पण नाही, मुळात अल्टिमेट संघाचा बाणा आहे की शेवट परत झुंजवायचं. आणि त्याचं इथे आपल्याला उदाहरण दिसतंय की अजून त्यांनी तो सामना सोडला नाही. अजून त्यांनी सामना सोडला नाही. अखेरपर्यंत झुंजणं, अखेरपर्यंत लढणं हा त्यांचा मूळ बाणा आहे आणि त्या पद्धतीने ते खेळ करतायत. आणि अतिशय छान आणि सहज अशी चेस विजय. आणि आजच्या दिवसाचा विजेता संघ कासगाव संघ, अभिनंदन कासगाव संघाचं. त्याचबरोबर चांगली लढत दिली बदलापूर संघ, अल्टिमेट बदलापूरने, त्यांचंही अभिनंदन. एक चांगला खेळ पाहायला मिळाला. अष्टपैलू कामगिरी, छान गोलंदाजी, फलंदाजी पण